इंडो ग्लोबल सोशल सर्व्हिस सोसायटी कडून सुपोषण प्रकल्पाअंतर्गत वरुड तालुक्यातील 25 गावांमध्ये जवळपास 300 ते 400 गरीब गरजू लोकांना किराणा व स्वच्छता किटचे वाटप इंडो ग्लोबल सोशल सर्व्हिसचे जिल्हा समन्वयक श्रीकांत उमक, वरुड मोर्शी तालुका समन्वयक प्रगती बेलसरे, पोषण स्वयंसेवक प्रमोदिनी आंडे व सागर बेलसरे, मोर्शी येथील प्रवीणा राऊत यांच्या माध्यमातून करण्यात आले। या प्रकल्पाअंतर्गत 0 ते 5 वयोगटातील मुले मुली, स्तनदा माता, गरोदर महिला यांच्या पोषण आहारात वाढ व्हावी, गरीब कुटुंबाचे उत्पन्न व्यवसायात वृद्धी व्हावी या उद्देशाने ही संस्था मागील काही महिन्यांपासून नागरिकांच्या सेवेत आहे। मागील वर्षी कोरोना रोगाने थैमान घातल्याने गरीब नागरिकांवर उपासमारीची समस्या निर्माण झाली होती। अशातच अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी, चांदूर बाजार या 3 तालुक्यातील जवळपास 900 कुटुंबातील नागरिकांना या सोसायटीच्या माध्यमातून किराणा व स्वच्छता किटचे वाटप करण्यात आले। या स्तुत्य उपक्रमाला प्रत्येक गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सचिव, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर या सर्वांनी मिळून कार्य केले। याबद्दल त्या सर्वांचे तालुक्यातील जनतेकडून आभार व्यक्त केले जात आहे। आज आपल्या गावामध्ये इंडो ग्लोबल सोशल सर्व्हिस सोसायटी द्वारा या ठिकाणी सुपोषण प्रकल्पाअंतर्गत आपल्या तालुका समन्वयक प्रगतीताई बेलसरे, त्यानंतर बेलसरे दादा, राऊत मॅडम, त्याचबरोबर आंडे मॅडम आणि आपले पतिंगे दादा यांच्याबरोबर आलेले सर्व सहकारी यांच्या माध्यमातून एक सुपोषण प्रकल्पाअंतर्गत ज्या गावांमध्ये कोरोनाच्या काळामध्ये रोजगार मोठ्या प्रमाणात बुडाला, लोकांना कधी खायला मिळालं नाही किंवा कधी अनेक अशा अडचणींना सामना करावा लागला, तर या सोसायटीद्वारा किंवा या इंडो ग्लोबल सोशल सर्व्हिस सोसायटीद्वारा या ठिकाणी आपल्याला एक धान्याची किट मिळालेली आहे। या धान्याच्या किटमध्ये तुम्हाला सोयाबीन वड्या, त्याचबरोबर शेंगदाणे, तेल, गूळ, त्याचबरोबर पोहा, साबण, मास्क इत्यादी साहित्याचं वाटप केलेलं आहे। पण या साहित्याचं वाटप केल्यानंतर त्या साहित्याचा वापर देखील तुम्हाला करायचा आहे। आता आपण पाहतो की ग्रामीण भागामध्ये भरपूर लोक मास्क न घालताच असेच वावरतात, तर या सगळ्या गोष्टीकडे आपल्याला दुर्लक्ष करायचं नाही। जे मास्क तुम्हाला दिलेले आहे ते मास्कचा तुम्ही बाहेर निघाल्यानंतर नियमितपणे वापर केला पाहिजे। खरं तर मी या इंडो ग्लोबल सोशल सर्व्हिस जे सोसायटी आहे याचं मनापासून धन्यवाद देतो। रुपेश पांडे, विदर्भ न्यूज, वरुड।